आठवण नव्हते वाटते. अरे 10 मिनिटं मी आले. या राष्ट्रामध्ये 10 मिनिटं आले. पण सगळं राज माझ्या. तुला सगळे राज्य खाऊ दे. तुम्ही अर्ध राज्य आम्ही दोघं घेणार. अरे चल. कोण म्हणता आहे सुपर घेणार मी. बाय उलटली बोर पासून खरोच तर काम करून घेतलं आपल्याकडे. बरं असू दे, आता काय घेणं त्यांच्या नशिबात होतं. ठीक आहे, आम्ही येत आहे. पण या राज्याला राजा कुठं आहे? अरे माझा मुलगा आहे. तुमचा मुलगा आहे का? माझा मुलगा आहे. मग त्यांचा गादी अभिषेक करूया की. बोलू महादेव. महादेव मुलाचं नाव चांगलं आहे की देवाचं. महादेव. हात मारा बोलून घे. महादेव वर कुठे गेले? डोंगरा नाही का? महादेव निघाला आल्या का? हे महादूचा आवाज आहे का जर्शी गोराचं खोंड आहे? महादेव निघाला आहे का? आवाजच त्याचा तसा आहे. बरोबर. महादेव आई बाबा बाहेर ये. काय झालं? काय? आल्या का? ह्याला दुसरी जागा नव्हती बी. अर्जंत संडासात स्वयंपाक बनवत असते. वर उलट आहे. कोण बडबडते? अरे 2 हवालदार आहेत माझ्या बरोबर. त्यांना लवकर लावू दे की. इथं पडलेला नाश्ता करा की बनव. तुझ्या भाऊ घाले वाद्या. आता एक वाट नाश्ता असेल का? अरे असला महाराजाचा राष्ट्रीय ह्याच्या ताब्यात आहे. काय सांग? मुलाचा आवाज नका विको मशीन सारखा वाटतो. होय. बहुतेक मुलाचा आवाज कसा वाटतो? विको मशीनवाले. पोरग बँजूची रेसल घेताना चालू काय? त्या इथं नालाय का मुळ्यात आहे म्हणून ती कणायला लागली. अहो त्याचा आवाज घ्या बोलून घ्या की कसं आहे बघूया. अरे महादेव बाहेर ये. आम्ही निघालो. कुठं? महादा असा म्हणले होते ती बघितल्यावर आम्ही थांबू का इथे? अहो तसं नाही. तसं नाही. पोरग चांगला असेल. इकडे हो इकडे. मुलाचा जन्म कोकणात झालेला दिसतो. कोकणात नाही ना का? होय. ही पोटात असताना सर्कस बघितली होती काय? तुझ्या गावाने कसं झालं? हे कसं मुलं आहे हो ही? अरे आई बारी जीवित होती 8 दिवस. चांगलं म्हणून झालंय बरं. एवढा मोठा रामराम आहे त्याचा. मुलगा चांगला आहे. यलमारवाडी म्हणून अंगावर येते ह्याला. पोरगा माझा आहे. गांडी पांडेश कसं घेणार ठेवले? अहो त्याचं ते बोलणंच तसं आहे. बरोबर आहे रे, आईची सवय रे. काय आहे सवय आई? काय होय? पोरगा काही एकलाच आहे. कसा दिसते माझा? आता ह्याच्या मागे शेरड पोकलं लागल्यावर काय करायचं? अहो तसं नाही. त्याच्या नाकापासूनच आहे ना. मला एक प्रश्न विचारला, रागाला येणार नाही ना? नाही ना बोला ना. बोला. म्हणजे माणूस किती वाईट बोलत नाही. नाही बोला बोला. डिलिव्हरी घास गवतात झाल्या का? या सासू. डिलिव्हरी माझी कुठे झाली सांगतो या. गास गावतात ना हो. म्हणजे तोंड फुटू का तुझं? नाही त्यांना शाळवाच झाले वाटतं. अहो त्याचं नाक आहे तसं. कोणाच्या नशिबात राष्ट्र असतं. अरे असे नटाप आहे आणि उसात जन्मल्यावर कसं झालं? आईला कुतावली तुझ्या. कमाच्या ना ऐका नाही तिथे त्याच्या कुठवर पाया पडायचा. येणं आणलंय तुम्ही.
त्याला सांगा काय बोलण्याची पद्धत आहे का त्याला नाही? बोलण्याला काय कळतंय का काय करताय लगी? आम्ही येळ घालवायचा लहान मुलगा आहे तो, तुम्हाला समजतं का नाही? सगळं सांगा काय गादीवर बसायला आम्ही सांगते ना मग मी. आम्ही येणार आहे तुमच्या आईचं तुमचं तर ते ऐकल मग तुम्ही काय म्हणताय? काय झालं अरे कशी त्या आईनं सवय लावली बघ बघा माई लेकराचं आहे का काय त्यात एकट्याच नव्ह बरं का एवढं जास्त होय रे म्या फ्रीज लय बघितलं पण आता गरम फ्रीज मी पहिल्यांदा बघितलं काय लागा? हे, आयला काय केलं रे लगा असू दे हे लगा. चांगलं आहे लगा महाराज होय, हा. तुम्हाला गादीवर बसवायचं काय झालं कुणाच्या गादीवर बसवायचं ह्याच्या बसायच्या काय झालं गादीवर हे का बसेल का तुम्ही त्या गादीवर बसा गादीवर बसा काय माधव आहे माधव मी येलो लगा आता काय झालं ए बाळा, काय झालं तुला? काय झालं? ए माधव काय झालं? काय झालं? काय झालं मला? अहो माधव म्हणायचं नाही, तो सांगतोय बघा. काय झालं? महादेव महादेव टाकून दे महादेव महादेव माझ्या म्हणायला लागते हा उल्यावानी शब्द लागते त्या जातीतली औलाद आहे त्याला महादेव म्हणलं का चिडतंय हा? महादेव म्हणलं का चिडतंय आणि महादेव म्हणलं का जमतंय झाला, का? आता कळलं महादेव आता महादेव काय पैसे हा ही बी सवय लावली हा? पैसे मागते रे ती दे असलं तर चारण चारण चाराने कोणतं खटलंय तुझं जाऊन खायला आणलं मग ते आहे ते ते. माझं दाडेस आहे मी गरिबीतनं दिलं असतं हा. पण ती माघारी देत नाही काय येड्याचं गण कसं माघारी घ्यायचं होय, ते काय. चार आणि तुला दे तू आईच्या कानावर गोष्ट घाल पैसे हवालदारने दिलेत म्हणून हा? चारण अरे आमचाच पगार नाही तुम्ही द्यायचा नाही, आम्ही कुठं द्यायचं? अरे गप की का मार खातोस लागा दे मग. बाळा 4 आणे घे ते 8 आणे आहेत घे. आज नाही आला का त्याने 4 आणि मागितलं होतं आणि तो 8 आणि दिलं. पण त्यातलं 4 आणे परत दे काढून घर बाकी चांगला आहे बरं का तुमचं अशी 10-12 मुलं पाहिजे होती. तुझ्या लक्षात येणार ते. काय झालं? गांधी फांडीचा असा करता आला का नाही असा त्याच्याकडे जाऊ नको असा करता आला का लगेच आपण असू. असं नको करायचं. म्हणजे त्यानं मागं पुढं बघायचं नाही पाहिजे त्याच्या घरातलं शिक्षण आहे काय इथं ओळू तुझ्या असं करून उभा राहिले की फिरला काम तिची म्हणजे केवढ्यात पडली काय? तुझ्या काय? आज त्याला कुठून बसायला आवाज येतो. ध्यानात कसं येतं? काय येण्याचं काय निराश करायची हा? बसवा की खुर्चीवर. बसा. महादेव गादीवर बसा. महादेव बसा महादेव गादीवर बसा. नाही, नाही, महादेव! खुर्चीवर बसा. पोरगं कशावर नियम करते आता त्याला कवा बसवलंय का नाही तुम्ही? अहो, नवीन बसणार आहे. नवीन त्याला बागशीला खुर्चीवर बसायचं. तुला काय करायला बसून येईल काय एकदा खुर्चीवर तर
काय आता सांगून आमचं डोसकं फिरलं आहे साहेब. तुमच्या माहितीने सांगा. अरे बाबा माधू माझ्या हिता आईने दिवायची. पण मेंदवाचं दही झालं तर हे तर कुठून ऐकून घ्यायचं. अरे बस की माधू बस केलं का इकडे ये, दूर जा. एवढा याचा फोटो काढून संडासवर लाव. अहो, ह्यावर बसायचं नी. यार बसायचं. तू 1 2 3 बोल मी त्याला बसवतो. काय जातीला कळते का? काय करायचं तू 1 2 3 बोल. एक, हा हा दोन, आणि हे तीन. हे त्या जातीतलंच आहे. त्या जातीचं म्हणजे हे गुन्हाचं नव्हे. सांगून सांगून डोसकं फिरायला लागले. अहो, मग सवारी बसवायचं का त्याला? आता नवीन राजा नवीन कायदा गाद्याभिषेक झाला. हे राष्ट्र तुमच्या ताब्यात दिलं. आता आपण सुट्टी मागून घेऊया. तिथून मागायला लागले वाटतं काय मांडीवर बस म्हणते ना का तुरकाटी मोडल्यावर मोडेल हाड. हा ह्याच्या अंगात जीव आहे का? मांडीवर बसल्यावर कोणाला बसत का? काय 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 म्हणते शिंपुड आलाय का म्हणते. काय जाऊ असलं आहे का? अरे नाच गाणं आहे का? आम्हाला काय कळणार. तिच्या आईला ही भाषा कळत असेल असं. अरे बाबा नाच गाणं म्हणतो तो. नाच गाणला म्हणते. तुम्हाला कळत नाही का? तुम्ही त्यातलं नाही का? मला काय तुम्हाला माहित नाही का तुमचे लग्न झाले नाही? केव्हा? तुमची हा आता यात्रा चालू झाल्यात. आता कुठल्या तरी यात्रेवर लग्न करून टाकूया तुमचं. यात्रा काय तुमचं देता येतं याला माझी यात्रा चालू झाली. हे तर काय माझं आले. काय पहिलं माझं झालं दुसरं करायचं नाही मला. एखादी नर्तिका बोलवून आणू काय? बिघडला की बसंती मत नाच रही है कुत्तों के सामने. आलाय का मग काय बोलायला लागलाय तू? हे तारा काय रे? काय झालंय? तुला घालू का मारा? नवीन राजा नवीन कायदा. आज तुझं नशीब फळफळलं. औलाद नशीब उघडलं. हा समन पाहिजे तेवढं पैसे दरबारात मिळणार. नवीन गादी अभिषेक झालाय. नवीन राजा आहे. नाच गायन कर. पाहिजे तेवढं पैसे आहेत. चल दरबार. चल दरबार मध्ये दरबार मध्ये ये. महाराज महाराजांचा नमस्कार का? तारा आहे. तारा नाक असला आहे. हे औलादीच्या जास्त नाक आहे का? तारा एवढी साधी. अरे काय मारता तुम्ही? नालायक माणूस. ए, तुला वल्ल वाढलं चालतं का? महादू त्यांना direct फरक पडला रे गड्या. आता पोरगा उघड आहे. येड्यापणात महादुजन महाग लागला. आता कशी पोरगी थटवायची. लोकांचं विकरून घेऊन आलोय ना. माहिती ना? ती लोकांचं लेकरू सगळ्या रानात ताव नाही लागला ते. बस तिथे.
आणि ओळू मोकळा सोडून माझ्या गेले तुझे आणि मला कुठं काय करावं काय करावं किती लागावं आता गोपी सोडून आम्ही माझा जीव दमला येड्या आता माझा पोरगा आहे आता तुम्ही मला सांगा अहो, हे नाट्य कसं चालवा तेच मला काय करायचं आले आले हे नसून नेली काय बोंबला सोड नेली म्हणजे आता आता सोडते का म्हणता अरे तसे नाही हा तुला कुठेतरी जाऊन सोडेल ना सोडेल का हा काय सांगावं त्याचं काम झाल्याशिवाय सोडतं का नाही पोराला घेऊन आलो पोरगी दावणीत बांधली कुटीला दावणीत बांधली म्हणजे काही सोडूनच पोरगी येणार पोरगी ना बरं असू दे घेऊन आलो आता तुम्ही असं करा कसं आपल्या दरबार मध्ये एक जागा शिल्लक आहे कोणती?